नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि अतिशय महत्त्वाचा हा जी-आर राहणार आहे। त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे मी बनवलेला हा सुद्धा त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा राहणार आहे, कारण की सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। बघा, कालच एक शासन निर्णय आला होता आणि त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की दिव्यांगांसाठी जी काही पदभरती आहे आणि जी काही अधिसंख्य पदं आहेत की ज्याची सुनिश्चिती करण्यात यावी प्रत्येक विभागामध्ये, मग ते शासकीय असो, निमशासकीय असो, महामंडळे असो, स्वायत्त संस्था असो, अशा सर्व ठिकाणी ज्यामध्ये की 4% आरक्षणानुसार जे काही दिव्यांग बांधव आहेत यांच्या जे काही पद भरती झालेले आहेत की नाही हे सुनिश्चिती करा। म्हणजेच की त्यांना तिथं पद द्या, अगर तिथं भरलेलं नसेल तर पद भरा आणि जर पद भरलेले असतील सर्व आणि दिव्यांग बांधवांचं पद भरलेलं नसेल तर मग तिथं अधिसंख्य एक पद निर्माण करून तिथं त्यांची भरती पूर्णतः करा। तर अशा प्रकारचा शासन निर्णय आला होता, त्याबद्दलचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आणि त्यामध्ये सर्व काही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। तर आता त्याचीच सुनिश्चिती करण्यासाठी की सर्व पदं भरली गेली आहेत की नाही दिव्यांगबाबतची, कारण की 21 प्रकारातले दिव्यांग बांधव त्या ठिकाणी मोडतात आणि त्यांच्या समितीची गठनसुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। आणि यामध्ये जे काही सचिव आहेत आपल्या महाराष्ट्र शासनाचे तुकाराम मुंडे साहेब हे अध्यक्ष राहतील त्या समितीचे, आणि ती समिती जी आहे ही चौकशी करणार किंवा मग सुनिश्चिती करणार की सर्व दिव्यांगांचे पदं प्रत्येक कार्यालयामध्ये किंवा प्रत्येक विभागामध्ये महाराष्ट्र शासनाच्या जे काही विभाग असतील, खाजगी असेल किंवा मग शासकीय असतील, निमशासकीय असतील, तर अशांमध्ये सर्व दिव्यांगांचे पद भरलेले आहेत की नाही हे सुनिश्चिती करणार आहेत। जर नाही भरले असतील तर ते पद भरती होणार आहे आणि याबद्दलचा व्हिडिओ मी सुद्धा आपल्या चॅनलवर टाकलेला आहे। तर याचाच एक फायदा म्हणून किंवा मग याचाच जे निर्णय म्हणून एक जी-आर म्हणून निर्णय आलेला आहे आणि आता याची पदभरती होण्यास सुरुवात झालेली आहे। आता अशाच एक शासन निर्णय आले ज्यामध्ये की एक दिव्यांग बांधवांची अधिसंख्य पद निर्माण करून तिथं भरती करण्यात आलेली आहे, अशाबद्दलचा तो शासन निर्णय आहे। तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, महेश कुलकर्णी यांना अधिसंख्य पद निर्माण करून त्या ठिकाणी त्यांची पदभरती करण्यात येणार आहे, अशा प्रकारचा शासन निर्णय काढण्यात आलेला तुम्हाला मी सांगू इच्छितो की जो जी-आर काल निघाला आहे आणि त्यामध्ये स्पेशल समिती तयार करून वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळी समिती तयार करून त्यामध्ये दिव्यांग बांधवांचा त्या समितीमध्ये समावेश राहणार आहे आणि त्यामध्ये जे पदाधिकारी अधिकारी आहेत यांचासुद्धा त्या समितीमध्ये समावेश राहणार आणि ती समिती ही कारवाई करण्याचा प्रयत्न करणार, ही कारवाई करणार आहे की दिव्यांग बांधवांचे प्रत्येक जे कार्यालय असतील किंवा मग जे शासकीय निमशासकीय कार्यालय असतील आणि त्याचबरोबर महामंडळे आहेत, त्याचबरोबर स्वायत्त संस्था आहेत, यांमध्ये दिव्यांग बांधवांची पदभरती व्यवस्थितरित्या झाली की नाही झाली, आणि झाली नसेल तर मग तिथं पदभरती करून घेण्यात येणार आहे। तर अशातच आता हा जो शासन निर्णय आला आहे हा शासन निर्णयसुद्धा महत्त्वाचा आहे सर्व दिव्यांग बांधवांसाठी, कारण की आता अधिसंख्य पद निर्माण करून त्यामध्ये यांची भरती होणार आहे महेश कुलकर्णी यांची। तर बघा, अशा प्रकारचा शासन निर्णय अतिशय महत्त्वाचा सर्व दिव्यांग बांधवांसाठी, म्हणजेच की दिव्यांग बांधवांना आता जी-आरनुसार सरकारी नोकरीत घेणे सुरू झालेलं आहे। खूप मोठी आनंदाची बातमी आहे सर्वांसाठी। आता आणखीनही एक जी-आर आलेला आहे आजच, आणि या जी-आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे काही आपले मंत्रालयीन सरकारी मंत्रालय आहे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पदभरती निघालेली आहे। आता याबद्दलचा व्हिडिओ मी बनवणार आहे, लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे आणि त्यामध्ये सविस्तर देणार, कारण की खूप मोठा जी-आर आलेला आहे तो, आणि शासन जी-आर मोठा असल्यामुळे तो व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे आणि तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे। तर अशा प्रकारे सर्व ठिकाणी आता दिव्यांग बांधवांची पदभरती होण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्हीसुद्धा कामाला लागा, मी तुम्हाला या अगोदरसुद्धा व्हिडिओ सांगितलेला आहे की तयारीला लागा, पदभरती होणार आहे। तुम्हाला सरळ सेवेनंसुद्धा तुम्ही पदभरतीमध्ये नोकरीला लागू शकता आणि तुम्ही पदोन्नतीने सुद्धा लागू शकता। तर बघा, तुम्ही दोन्ही प्रकारच्या तयारीला लागा। सरळ सेवेला तुम्ही MPSCची तयारी करत असाल किंवा मग इतर सरळ सेवा स्पर्धेमधून तुम्ही जर तयारी करत असाल तर त्यालासुद्धा कामाला लागा, आणि तुमची जर पदोन्नतीने होत असेल तर तुम्ही पदोन्नतीने सुद्धा नोकरीवर लागू शकता, म्हणजेच की तुमची पदोन्नतीसुद्धा होऊ शकते। तर अशा प्रकारचे हे जे काही जी-आर आलेले आहेत तर सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे नार आहे। तयारीला लागा, तुम्हालासुद्धा सरकारी नोकरी मिळणार आहे। 4% आरक्षण आहे मित्रांनो, आणि जी-आर आलेला आहे, कडक जी-आर आहे। सर्वांना आता नोकरी व्यवस्थितरित्या पद भरल्या जाणार आहेत सर्वांचे। तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।